दिवस शेवटाकडे निघालेला आपण बघतोय. महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील शेवटचा सामना. चला लगेच सामन्याला इथे सुरुवात होईल. SCPL मैदानाच्या आतमध्ये श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये स्वराज 11 त्यांच्या विभागामध्ये अर्णव 11 असे दोन महत्वपूर्ण संघ आता खेळपट्टीवरती आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील. दोन्ही संघांच्या संमतीने आपण हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला आणि हा सामना 5 षटकांचाच होईल. 5 ओव्हरचं पहिलं सत्र हे मात्र आपल्याला बघायला मिळेल. यस मॅचला सुरुवात होईल. इथे केली जाईल फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि अंकित ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला भावेश, नॉन स्ट्राईकला अंकित. बॉलिंग मार्क वरती संकेत. पहिला बॉल संकेतचा पहिला चेंडू, बॅटची लिडिंग आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. शॉट पेंडिंगला पकडले गेले त्यावेळेला भावेश यांना मात्र व्हावं लागेल पहिल्याच बॉल वरती बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकही नाही, मात्र एक विकेट धावफलकावरती बघायला मिळते आणि तीही कर्णधाराची. भावेश झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना बघायला मिळाले. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाले तर राकेश वाडव. बॉलिंग मार्क वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतील. संकेत जाधव प्रभावित केलंय. ओहो, याही वेळेचा चांगला बॉल. आताही बॅटची कडा घेतली की काय? यस, पंचांचा हात आकाशाकडे आणि फलंदाजही बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक विकेट, अजून एक धक्का. राकेश वाडव मैदानाच्या बाहेर. विकेट संपादन करताना बघायला मिळाले. गोलंदाजाचं नाव आहे संकेत जाधव. प्रभावित करताना पाहायला मिळतील. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 विकेट. आता ऑन हॅट्रिक. समोर न्यू बॅटर आले साहिल दोंडगे. साहिल आले. साहिलनं जोखीम उचलण्याचा निर्णय घेतला नाही. शरीरापासून आलेला दूर बॉल त्यांना कळून चुकलं. इथे बाहेरच्या चेंडू सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला तर तिथेही प्रयत्न अंगलट येऊ शकतो आणि त्याच कारणानं बॉलला फक्त सोडून दिलंय आणि तिथेही आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू टाकलेत संकेत यांनी. आतापर्यंत आपण जर बघितलं तर मात्र धाव खर्च केली एकही नाहीये. अशा पद्धतीची गोलंदाजी चालू राहिली. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येणार नाहीयेत.
आताही लेग कटरचा वापर करण्यात आला. आता हा चेंडू चुकीचा आहे हेच पंच आमचे कळताना पाहायला मिळतील. एक एक्स्ट्रा रन आणि या अवंतर धावेनं सुरुवात आता होताना पाहायला मिळेल. वाईट बॉलनं सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहतोय आपण जिथे मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण संघ खेळपट्टीवरती दाखल झाला. अर्णव 11 त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज 11 हे दोन संघ आपण पाहतोय महत्वपूर्ण या सामन्यामध्ये. अजून एक समोरचा बॉल फटका फसला. आताही बॉल हवेमध्ये. शैलेश पवार बॉलच्या खाली कोणतीही चूक नाहीये या षटकामध्ये. अजून एक सफलता संकेत जाधव यांच्या नावावरती बॅट आहे. साहिल दोंडगे खेळाडू आउट. धावसंख्या धावफळकावरती बघायला मिळेल. तब्बलच्या आपण जर पाहिलं तर एकच धावफळकावरती आणि एक धाव बनवण्यासाठी 3 फलंदाजांना आउट व्हावं लागलं. अप्रतिम अद्भुत आकर्षक गोलंदाजी संकेत जाधव. पुढचा बॉल ओहो पहिलाच बॉल फुलटॉस होता तोही हवेत खेळला. नो मॅन्स लँड मध्ये पडला. बघा अनिलला एवढी मेहनत घ्यावी लागली ना तर एकट्याला 2 धावा धावून काढाव्या लागल्या पण धाव टीम साठी एकही नाही मिळाली. फुलटॉस बॉल होता. अनिल राऊत स्ट्राईक एंडला होते आणि पहिलाच बॉल अनिल मात्र आपण जर पाहिलं ना तर मात्र एक वेगळा अनोखा शॉट खेळण्याचा प्रयत्न पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता असफल राहिले. तिथे आपण जर बघितलं तर मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. यावेळीचा बॉल आणि आताही आपण जर पाहिलं तर चांगलीच कामगिरी. आताही अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आणि आता अनिल राऊत यांनाही खेळपट्टी सोडावी लागते. वा संकेत भाई काय कामगिरी केली आहे. अजून एक सफलता. संकेतही आता नावाचा बोलबाला या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतील. स्पर्धा आहे SCPL. अनिल राऊत बॅक टू दी डगआउट.
षटकातील पुढचा बॉल लोबो फुलटॉस बॉल होता. बॅटरी बॉलचा संपर्क इथेही झाला नाहीये आणि अजून एक डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल याही वेळेला चांगला चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. लोबो फुलटॉस बॉल वाईट मिड विकेटच्या दिशेला फटका आलाय. एक धाव मात्र मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा चेंडू यावेळीचा चेंडू डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग आणि सरळ शोधलंय क्षेत्ररक्षकाला. त्याच्या हातामध्ये खेळलेला फटका. इथेही फलंदाज बाद. धक्का क्रमांक अद्यापचा 5वा. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्याचा राहिला नाव आहे श्रीकांत तांबट. 5 षटकार एका ओव्हर मध्ये ठोकण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केला तो श्रीकांत तांबट ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मागील मॅचचा तुषारजी वाडवा यांच्या शुभ हाताने आपण हा किताब देऊया श्रीकांत तांबट या खेळाडूला. पहिलाच बॉल इथे नवीन फलंदाज आले तेजस आणि तेही डॉट बॉल खेळताना बघायला मिळतील. बघा मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी खूप मेहनत आता चालू झाली आहे. संघर्ष खूप सारा करावा लागतोय. मेहनतीशिवाय फळ नाहीये पण मेहनतही आता कमी पडताना बघायला मिळतीये बॅटिंग करत असताना टीमची. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती आणि 8 धावा बनवण्यासाठी तब्बल 5 फलंदाजांना आउट व्हावं लागलंय. पुढचा बॉल यावेळेला सुद्धा दांडी गुल करण्यात आली आहे. आताही सफलता आताही फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतंग. विचार केला तर काय घडतंय मैदानावरती. 2 षटका अखेर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती आणि तब्बल बॅट्समन आउट झाले ते 6.
हाही बॉल चांगला आणि त्याही वेळेला अजून एक हा वाईट बॉल आला पण एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं मात्र 9 धावा या मात्र धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. तिसरं षटक नवीन बॉलर आले समीर गोलंदाजी मार्ग वरती. समीरचा हा चेंडू यावेळेला बाची लिडिंग एज बॉल थर्ड मॅन मधून निसटला गोळीच्या वेगाने बघता बघता सीमारेखेच्या पार चौकार. यावेळेला मिस झालेत फलंदाज. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 13 वरती थांबली आहे. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल अजून एक खोलात टाकलेला चेंडू. एक धाव घेण्याचा निर्णय दोन फलंदाज घेताना पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेची मागणी आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 15 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतात. 15 धावा स्कोर कार्ड वरती येतात. पुढचा बॉल यावेळेला चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका उडवला. बॉल बॅकफुटला जाऊन खेळला. लॉंग ऑफला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत एकाच धावेवरती समाधानी मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना अर्णव 11. यावेळेला सरळ बॅटनं धावा येत नाहीयेत. बॅट उलटी करण्यात आली आणि तिथेही धावा येणार नाहीयेत कारण की तिथेही डॉट बॉलच बघायला मिळाला. संघाची धावसंख्या थांबली आहे 16 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकाचा शेवटचा एक बॉल येणं बाकी राहिला. अप्रतिम गोलंदाजी समोर. वा डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग उडवला. बॉल लॉंग ऑफला. षटकार. आता 22 या आकड्यावरती षटकातील आपण विचार केला तर आता शेवटचे या मॅच मधील इनिंग मधील पहिल्या 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडू अजूनही बाकी. बॉलिंग मार्क वरती कार्तिक येतील. पुढचा बॉल यावेळीचा चेंडू चांगला फटका. डिफेन्सला कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत संकेत जाधव. बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. एका जावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येईल का नाही. एका जावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र मानला. या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आलात. षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिथे महत्वपूर्ण आपण जर पाहिलं तर 4थं षटक मार्गस्थ. षटकातील पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज होतील कार्तिक. यावेळीचा भन्नाट वेगाचा चेंडू समोर खेळला. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जाईल. एकदम मिळते. एका धावेवरती समाधानही दोन्ही फलंदाज मांडताना पाहायला मिळतील. आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय.
24 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात. षटकातील विचार केला तर अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. हाही चांगला बॉल मिडनच्या दिशेतून पुढे लॉंग ऑनला चालला. एक धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती 3 चेंडू मध्ये 3 सिंगल खर्च करताना बघायला मिळालेत. कार्तिक पुढचा बॉल याही वेळेचा चेंडू. आता काय घडलंय, फलंदाज मिस झाले. यष्टीरक्षकांनी चोख भूमिका बजावली आहे आणि इथेही फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. 7वा धक्का बॅटिंग करत असताना टीम अर्णव 11 संघाला. मध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. नवीन फलंदाज राज. हाफ ट्रॅकर बॉल. आताही डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालेत. एक डॉट बॉल या मॅच मध्ये वर्चस्व गाजवणाराच राहिला. या षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी. 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला बॅट फिरवली. आताही बॅटने बॉलचा संपर्क राहिलाय का? यस, नाही, कोणताही संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. 24 बॉल 25 धावा धावफलकावरती आलात. शेवटचं आणि एक अंतिम षटक येणं बाकी. लास्ट ओव्हर आपल्याला बघायला मिळेल या संपूर्ण इनिंगची. बॉलिंग मार्क वरती आर्यन. आर्यन पालकरचा पहिलाच बॉल हवेत राहिला. इथे स्वतः तो आर्यन येईल, बॉलला पकडेल आणि इथेही फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. धक्का क्रमांक अद्यापचा 8वा. तर अजूनही या सामन्यामध्ये काय बाकी राहिलंय तर येणारे अजून 5 बॉल बाकी आहेत. बॅटर नेम पुढचा बॉल. नवीन फलंदाज आलेत आणि तिथे व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळत आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या मात्र 26. नवीन फलंदाज सर्वेश मैदानावरती आले. डावकुरे फलंदाज. याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉल. आताही डॉट बॉलची सांगत आपल्याला बघायला मिळते. आताही चांगली कामगिरी. अजूनही या इनिंगचे 4 बॉल बाकी राहिलेत. षटकातील पुढचा बॉल.
समोरचा चेंडू आताही आडवा बाटणे खेळायचा होता, तिथे लेगबाईच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय एक धाव कंप्लीट होताना बघायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 27 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 धावा धावफलकावरती. आणि आताही बाटची कडा, आताही फलंदाज बाद आणि आतापर्यंतचा हा 9वा धक्का, 9वा बॅट्समन आउट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 आणि 28 ची गरज. 30 बॉल 28 धावांची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र आणि निश्चितपणे संपूर्ण श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभारी आहोत, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेचा एक दिवस, आजचा पहिला दिवस घटक होण्याची संधी निर्माण करून दिली. त्याबद्दल आयोजकांचे खूप सारे आभार आहेत. आमचे सती समालोचक संजयजी शिंदे सरांचे खूप सारे आभार आहेत. आणि आज या स्पर्धेतून मी इथून निरोप घेतोय, पण उद्याच्या दिवसासाठी या संपूर्ण स्पर्धेला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतोय. ईश्वरजींनी प्रार्थना करेन की यशस्वीरित्या ही स्पर्धा सुखरूपरित्या पार पडेल आणि एक चांगल्या पद्धतीचं आयोजनही यशस्वीरित्या होईल. त्यासाठी खूप सारे आभार या संपूर्ण आयोजकांचे आणि खूप सारे धन्यवाद. निरोप घेतो आम्ही, आम्हा संज्ञा असावी. निरोप घेतो आम्ही, आम्हा संज्ञा असावी. चुकले असेल आमचे काही तर आम्हा क्षमा असावी, आम्हा क्षमा असावी. धन्यवाद. जाऊया पुढच्या मॅचकडे, उत्तरार्धाकडे, आणि तिथे ऐकूया आमचे सती समालोचक मनोज उभारे सरांचा एक गोड आवाज. त्यांनाही देऊया उद्याच्या आणि आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद हर्षलजी मुंडे सर. तर जाऊया उत्तरार्धाच्या खेळाकडे. अठ्ठावीस धावांचं लक्ष असणार आहे स्वराज इलेव्हन या संघासमोर. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे. तर जाऊया उत्तरार्ध खेळाकडे. एका बाजूला पाहायला गेला तर स्वराज इलेव्हन संघ काही गोलंदाजी पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला गेला तर कार्तिक असेल, समीर असेल किंवा आर्यन असेल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. 28 धावांवरती लोकर. जे खेळाडू चेअर्स घेऊन मैदानाच्या बाहेर बसले त्यांना विनंती असेल आपण त्या चेअर्स मॅच संपल्यानंतर समालोचन कक्षाकडे घेऊन यायचे आपल्याला विनंती असेल. तर जाऊया मॅचकडे. पहिला बॉल शैलेश पवार, पहिला चेंडू मिड विकेट रिदम चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा पहिला, 6 धावा, पहिला षटकार. दुसरा बॉल आउटसाइड लेस्ट मिस इट इज वाईट. अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 7 धावा. पाहायला गेला तर शैलेश आले. शैलेशने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला. 6 धावेन आपल्या संघाचा खातं उघडलं गेलं. तसेच 2 रनची पॅनल्टी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, तर त्याच 2 धावा प्लस होतील फलंदाजी करत असताना स्वराज इलेव्हन या संघासाठी. 10 धावा आपल्या धावबल करून पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस कोणत्या टप्प्याचा चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय, परंतु सर काय विकेट पहिल्या धक्का लागेल सिद्धीच्या स्वरूपात. बॅटिंग करत असताना टीम
स्वराज 11 या संघाला. वन बाउंड सीमा रेषे बाहेर काढले. 4 धावांसाठी हा चौकार. मिळेल राहुल स्पोर्ट्स मानगाव त्यांच्या विरोधामध्ये टीम श्रीयांश 11. ही ठीक 9 वाजता पहिली मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीमने त्याची नोंद घ्यायची आहे. 9 वाजता पहिला बॉल इथे पिचवर पडणे गरजेचं आहे. आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 मॅच खेळायचे आहेत आणि ते जेव्हा संपूर्ण दिवस असेल त्या उजेडामध्येच खेळायचे आहेत. त्या कारणाने विनंती असणार आहे. उद्या ठीक 9 वाजता पहिली मॅच होईल. राहुल स्पोर्ट्स मानगाव यांच्या विरोधामध्ये टीम श्रीयांश 11. दुसरी मॅच स्मिथ 11 विरुद्ध अर्णव 11 तळेगाव ही दुसरी मॅच असणार आहे. त्याच्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल विवा सुपरस्टार त्यांच्या विरोधामध्ये टीम दुर्गेश 11 ही तिसरी मॅच. आणि चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे स्वराज 11 त्यांच्या विरोधामध्ये टीम कृषीभूमी 11 ही चौथी मॅच उद्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. 5वी मॅच प्लेऑफची असेल. त्यानंतर दुसरी प्लेऑफची मॅच, त्यानंतर एलिमिनेटर मॅच आणि त्याच्यानंतर मग एक मेगा फायनल. अशा टोटल 8 मॅच आपल्याला उद्या दिवसामध्ये पाहायचे. तर ठीक 9 वाजता दोन्ही टीम्स आपण इथे यायचे. ठीक 9 वाजता पहिला बॉल राहुल स्पोर्ट्स मानगाव विरुद्ध टीम श्रीयांश 11 गारव. या वेळेस पहा आर्यन आले. आर्यनने हल्ला चढवला समालोचन कक्षाला. सलामी देणारा हा वन बाउंस चौकार. पहिले षटक संपते. पहिल्या षटका अखेर 26 धावा. 2 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी टीम स्वराज 11 या संघाला. आणि हा रिव्हर्स स्वीप आणि हा येईल विजयी चौकार फलंदाज शैलेशच्या बॅटमधून. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल संकेत जाधव मॅन फ्रॉम खर्डी ज्याने 4 विकेट घेतल्या. तो संकेत जाधव ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संकेतला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स